पंजाबच्या जालंधरमधून एक वाईट बातमी येते। शिवसेना नेता दीपक कंबोज यांच्या 22 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय। धक्कादायक बाब म्हणजे वाढदिवसाच्या दिवशीच शिवसेना नेत्याच्या मुलीचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते। बाथरूममध्ये गिझर लीक झाल्यानं श्वास गुदमरून तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जाते। ज्या घरात मुलीच्या वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू होती तिथंच आता रडारड आणि दुःख पसरले। या घटनेनं परिसरातील लोक हळहळ व्यक्त करतायत। एका तरुणासाठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आयुष्यातील शेवटचा दिवस ठरलाय। तरुणाच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। तरुणाची एक चूक त्याच्या जीवावर बेतली। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी गेलेल्या 3 मित्रांच्या आयुष्यातील रात्र ही सर्वात धक्कादायक ठरली आहे। तर त्यापैकी एकाची रात्र ही शेवटची ठरली आहे। आंध्र प्रदेशातील डॉक्टर BR आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील अंतर्बेदी समुद्रकिनारी 3 मित्र नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी गेले होते। थारमध्ये फिरत असताना एका मित्राचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कार पाण्यात बुडाली। या अपघातात एका मित्राचं निधन झालं असून दुसरा अद्याप बेपत्ता आहे, तर तिसऱ्याचे प्राण बचावण्यात यश आले। निम्मकायला काकीनाडाहून आलेले श्रीधर, साईनाथ आणि गोपीकृष्ण अशी या 3 मित्रांची नावं आहेत। भारतीय जनता पक्षाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येते। भाजपनं नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा केली आहे। बिहार सरकारचे मंत्री नितीन नबीन यांची पक्षाचे नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली। JP नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपलाय। त्यानंतर आता नितीन नबीन हे पक्षाच्या जबाबदाऱ्या सांभाळणार आहेत। याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली। भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांनी जारी केलेल्या पत्रात म्हटलंय की भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळानं बिहार सरकारमधील मंत्री नितीन नबीन यांची भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे। त्यामुळे आता भाजपला नवीन अध्यक्ष मिळालेत। भाजप अध्यक्ष हे संविधानिक किंवा सरकारी पद नाही, त्यामुळे त्यांना सरकारकडून कोणतेही वेतन दिलं जात नाही। त्याऐवजी पक्ष स्वतः आपल्या निधीतून पगार आणि इतर सुविधा देतो। उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये नवीन वर्षाच्या निमित्तानं ठिकठिकाणी लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। यावेळी वाराणसी पोलिसांवर सुरक्षा आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी होती। मात्र याच दरम्यान वाराणसीमध्ये एक अशी घटना घडली जी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। वाराणसीतील एका भाजप नगरसेवकाच्या मुलानं आपल्या मित्रांसह बाईक घेऊन जाण्यावरून एका पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावले। मिळालेल्या माहितीनुसार वाराणसीच्या चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मणिकर्णिका घाट गेटजवळ भाजप नगरसेवकाचा मुलगा हिमांशु श्रीवास्तव याला तिथं तैनात असलेले चौकी प्रभारी अभिषेक त्रिपाठी यांनी बाईकसह येण्या जाण्यास मनाई केली। वास्तविक हा परिसर अत्यंत गजबजलेला आहे आणि विशेष दिवसांमध्ये इथं पायी चालणं देखील कठीण असतं। त्यामुळेच या पोलिसांनी त्याला मनाई केली होती। मात्र रागाच्या भरात त्यानं पोलिसाच्या कानशिलात लगावले। महिला कैद्यांच्या वाढत्या संख्येनं आता चिंतेचं वातावरण निर्माण केलंय। इन्स्टिट्यूट फॉर क्राईम अँड जस्टिस पॉलिसी रिसर्चच्या ताज्या वर्ल्ड फिमेल इम्प्रिझनमेंट लिस्ट अहवालानुसार 2 दशकात भारतीय तुरुंगात महिलांच्या संख्येत वाढ होण्याचा वेग हा पुरुषांच्या आणि सामान्य लोकसंख्येपेक्षा दुप्पट आहे। महिला कैद्यांच्या संख्येत भारत जगात 6व्या क्रमांकावर पोहोचलाय। त्याआधी अमेरिका, चीन, ब्राझील, रशिया आणि थायलंडचा समावेश होतो। उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यात हृदयद्रावक घटना समोर आली। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका ब्रांच मॅनेजरनं सरयू नदीत उडी मारून आत्महत्या केली आहे। ही घटना अयोध्या कोतवाली क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोरखपूर अयोध्या हायवेवरील सरयू पुलावर घडली आहे। पोलिसांनी रात्री नदीतून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला असून प्रकरणाचा तपास सुरू केलाय। रामबाबू सोनी असं या मृत व्यक्तीचं नाव आहे। ते गोंडा जिल्ह्यातील मनकापूर क्षेत्रातील जवाहर नगरचे रहिवासी होते आणि सध्या बहराईच जिल्ह्यात SBI मध्ये ब्रांच मॅनेजर म्हणून कार्यरत होते। नातेवाईक आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामबाबू सोनी गेल्या अनेक दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होते। मात्र त्यांच्या आत्महत्येचं ठोस कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। काँग्रेस मागील काही दिवसांपासून EVM मशीनबाबत वेगवेगळे दावे करते। खासदार राहुल गांधींनीही यावरून निवडणूक आयोगावर आरोप केलेत। EVM मशीनबाबत कर्नाटक सरकारनं एक अधिकृत सर्व्हे केलाय। या सर्व्हेमध्ये EVM वरील प्रश्नाला नवीन वळण दिलंय। सर्वेक्षणानुसार कर्नाटकातील जनतेचा एक मोठा वर्ग EVM सुरक्षित आणि अचूक मानतोय। या निकालानंतर राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या आरोपांवरून भाजपनं काँग्रेसवर टीका केली। कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी V अंबुकुमार यांच्यामार्फत हे सर्वेक्षण करण्यात आले। यामध्ये 102 विधानसभा मतदारसंघांमधील 5100 लोकांची मतं घेण्यात आली। इंदूरच्या भागीरथपुरा परिसरात दूषित पाणी प्यायल्यानं अनेकांचा मृत्यू झालाय। बुधवारी आणखी 4 मृत्यूंची नोंद झाली, ज्यात एका निष्पाप बाळाचा आणि 3 वृद्धांचा समावेश आहे।
शेकडो लोक अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. अव्यान असं या 5 वर्षाच्या बाळाचं नाव आहे. दुधात नळाचं पाणी मिसळून पाजल्यानं या चिमुकल्याचा मृत्यू झालाय. अव्यानच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्याच्या आजीनं यावर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही गरीब आहोत. माझा मुलगा नोकरी करतो आणि त्यावरच आमचं घर चालतं. आम्ही कोणावरही आरोप करू शकत नाही. देवानं आनंद दिला होता आणि पुन्हा हिरावून घेतलाय. अव्यानची आई वारंवार बेशुद्ध पडते अशी माहिती आजीनं दिली आहे. या बातमीसोबतच राष्ट्रीय बातमीपत्रात आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.